तीन मागे कधीही वळूनी पर्यंतरी प्रेम सता येती दुरावलेली मने जुळूनी मोहिनी ओ मोहिनी मी जर तिला सांगितलं ना तर ती नाटकात काम करायला तयार होईल. हा, आणि मग तू तिला परमिशन द्यायची आणि हीच आपल्या पैजेची एकमेव शर्त असेल की ती माझ्या सांगण्यावरून नाटकात काम करायला तयार होईल. लागली पाहिजे? लागली पाहिजे. मी काय सांगू? म्हणजे एक जवळचा मित्र म्हणून. काय म्हणाला तुम्ही? एक जवळचा मित्र म्हणून मला असं वाटतं की तू मला सांगावंस की तू ह्या ऑडिशनला नको जाऊस. ठीक आहे. तुमचा बेस्ट फ्रेंड म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही या ऑडिशनला जाऊ नका. अरे मोहिनी टीव्हीवर काम करते म्हणून तुला राग आलाय का? हा? आत्या, मला ह्या विषयावर तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही. काय नाही बोलायचं? काय म्हणते रोहित? कुठे? झोपलाय. आता यावेळी? झोपू दे रे. एकदा शाळा सुरू झाली ना की मग. शाळेवरनं आठवलं, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. हा, बोल ना. तू जयदेवला नेहमीच भेटतोस ना? हो, माझा मित्रच आहे तो. आणि काय आहे की सध्या तो आणि त्याची बायको वेगळं व्हायचा विचार करतात. त्यामुळे त्या संदर्भात नेहमीच भेट होते त्याच्याशी. त्याचा एक मुलगा सुद्धा आहे. हो, त्याच्यासाठी तर तो धडपडतोय बिचारा. मला त्याच्याच विषयी काही बोलायचं. बोल ना. रोहितच्या ऍडमिशनचं आता बघावं लागणार आहे. मागच्या वेळेला मी जेव्हा ऍडमिशनसाठी शाळेशी कॉन्टॅक्ट केला होता तेव्हा नेमका त्याला ताप आला. म्हणजे आता तो बरा आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की आता त्याला शाळेत पाठवायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, मी जयदेवला सांगतो की त्याचा मुलगा आता शाळेत जायला लागलाय. अरे आधी पूर्ण ऐकून तर घे. बोल ना मग. त्याच्या ऍडमिशनचं बघावं लागणार. तो आजारी होता हे शाळेने कन्सिडर केलंय, पण आता इंटरव्ह्यूसाठी आमचं जाणं गरजेचं आहे. आमचा म्हणजे? तुझा आणि रोहितचा? नाही रे, मला आणि जयदेवला आम्हाला एकत्र जायला लागणार आहे तिकडे. हो, जयदेव सुद्धा म्हणत होता. त्याने सुद्धा कुठली तरी एक शाळा बघितली आहे. तिथे सुद्धा पेरेंट्सचा इंटरव्ह्यू कंपल्सरी आहे. आणि म्हणूनच तोही मला असंच म्हणाला की तू चन्नाकडे नेहमी जातोस तर तिला विचार. पण तू सांगितलं नाहीस मला कधी. हे बघ, मी त्याला जे सांगितलं ना तेच तुला सांगतो. काय? मी काय तुम्हा दोघांमधला कबूतर नाहीये, वकील आहे मी. वकील महाशय, तुम्ही बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. अगं, तू कसा काढला चहा? मी मगाशीच बघितलं साहेबांना येताना. या साहेब, चहा घ्या. रोहितला जयदेव बरोबर जाण्यासाठी नकार देणारी बाई ती हीच ना? होय जी. आगळीकच घडलं माझ्या हातनं बघा. पण त्या टायमेला काय बी सुचना. माझ्या जिम्मेदारीवरच मोनाताई त्याला सोडून गेले होता. आणि बाळाच्या बाबासनी पण मी पहिल्या टाइमच बघत होते ना. म्हणजे मोहिनीने तुला सांगितलेलं नव्हतं हे नक्की? ही चौकशी तू वकील म्हणून करतोयस की एक मित्र म्हणून करतोयस? नाही, काय मित्र म्हणून चौकशी करत असलो तरी वकील म्हणून मला या माहितीचा फायदा आहे. कारण जयदेवचा जरी मी वकील असलो ना तरी तुमचा घटस्फोट होऊ नये असंच मला वाटतं. आणि त्या दृष्टीनेच मी प्रयत्न करतो. आणि आता इतके दिवस, इतके महिने आम्ही एकमेकांपासून लांब आहोत.
आता मला ते इतकं कठीण नाही वाटत आहे. मोहिनी, मराठीमध्ये एक म्हण आहे, विषयाची परीक्षा घेऊन. तसंच तू ही त्याच्याशिवाय जगू शकते की नाही असं बघायला जाऊ नकोस. खूप यातनामय अनुभव असेल. तुम्ही दोघं आता एकमेकांशिवाय नाही, एकमेकांपासून दूर राहता. आणि दूर राहण्यामध्ये एक गुरमी असते, ती काही खरी नसते. मथुरा, तुला एक काम सांगितलं तर जमेल? जमेल की. बघ, खूप कठीण आहे ते काम. असू दे. कदाचित अपमान सुद्धा होऊ शकतो. होऊ दे की. असं काय काम करायला सांगणार आहेस? मोहिनी मोहिनी मथुरा, तुला एक काम सांगितलं तर जमेल? जमेल की. बघ, खूप कठीण आहे ते काम. असू दे. कदाचित अपमान सुद्धा होऊ शकतो. होऊ दे की. असं काय काम करायला सांगणार आहेस? काय नाही, जायचं आणि जयदेवला सांगायचं की रोहितला मी तुमच्या बरोबर पाठवलं नाही, ही संपूर्णपणे माझी भूमिका होती. तसं करायला मला कुणीही सांगितलेलं नव्हतं. मथुरा असं काही करणार नाही. मथुरा नक्की करेल. अगं, आपल्याकडनं चूक झाली तर क्षमा मागण्यामध्ये लाज कसली आली? हा, जाशील ना तू? होय साहेब, मी नक्की जाईन. हॅलो. हॅलो, मी जयदेव बोलतोय. बरं झालं तू फोन केलास, मी तुलाच फोन करणार होते. हो, पण तू फोन काहीतरी सांगायला करणार होतीस ना? हो. मला तुला काहीतरी ऐकवायचं आहे. ऐकवायला? यू मीन सुनवायला? हो, सुनवायचं आहे. पण तू मला सुनवावं असं मी काय केलंय? ती मोहिनी तुझ्या घरी राहते ना? हो. मग तिची जबाबदारी तुझी आहे. जयदेव, ती जर का तुझ्या घरी राहत असती ना, तरी मी तिला माझीच जबाबदारी मानत आली. हो का? मग तिच्याकरता 4 शब्द ऐक ना. हा मेसेज कन्वे करायचा आहे का? ते तुझं तू ठरव. ठीक आहे, सुनव काय सुनवायचे ते. हे बघ, सध्या मोहिनी काय करते, कसं करते, तिला कोण मदत करतं, ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की तिच्यामुळे मला त्रास होतोय. अरे, मला माझ्या घरी शांतपणे जगू दे ना. अच्छा, म्हणजे तुला आठवण येते का तिची? इनफ. ती सध्या कुठल्या तरी सिरियल मध्ये काम करते, जरूर करू दे. पण तिची मुलाखत घ्यायला पत्रकार तुम्ही तुमच्या घरी बोलवा, माझ्या घरी नको. काय बोलतोस तू? त्या आगाऊ पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देणं मला सहन होत नाही. अरे पण कसं शक्य आहे? खरं तेच बोलतोय मी. अरे म्हणजे मोहिनी सिरियल मध्ये काम करायला तयार झालीये, ही घरच्या घरी बोलण्यात आलेली गोष्ट आहे. म्हणजे तुझ्याशिवाय जगायचं तर तिला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागणार. मग ती काय करू शकते? तर अभिनय करणं हे तिला कम्फर्टेबल वाटलं, म्हणून अजित तिच्यासाठी एक प्रस्ताव घेऊन आला, इतकंच. तर काय करू शकतो तू? काय म्हणालास? तो आगाऊ पत्रकार आहे ना, कमल कुंज दायणी, तो तिला शोधत माझ्या घरी आला होता. आला नव्हता, पाठवला गेला होता. हो, तो पत्रकार कोणीतरी पाठवला होता. पण असं कोण कशाला करेल? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मलाच विचारून करणार आहेत का? स्वतःचं डोकं चालू ना थोडंसं. हे बघ, तुम्हा दोघांमध्ये वाद आहेत. प्रत्येक नवरा बायकोमध्ये वाद असतातच.
पण बाहेरचा कोणीतरी तुम्हा दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या मूर्खपणामुळे त्याच्या या प्रयत्नांना यश मिळतं. हॅलो, तू ऐकतोयस ना? हा. हे बघ, तू विचारलेल्या प्रश्नाचं मी तुला डायरेक्टच उत्तर देते. माझा अजितवर संशय. माझाही आहे. तुझा अजितवर राग आहे ना? पण हे बघ जय, राग आणि संशय या दोन भिन्न गोष्टी. संशय असला ना की माणूस विचार करायला लागतो आणि राग असला की तो विचार करायचा टाळतो. त्यामुळे तू विचार कर. मोहिनीचा वेगळ्या ट्रॅकवर आणि अजितचा वेगळ्या ट्रॅकवर. आता आपलं मिशन एकच, अजितचा खोटेपणा सिद्ध करणे. आणि त्याउपरी तुम्हाला दोघांना वेगळं व्हावंसं वाटत असेल तर तुम्ही तसाही विचार करू शकता. तर तो मी करीनच. आणि मी अजितवरती अटॅक कधी सुरू केलाय. आणि हो, तुम्हा दोघींना अजितवर संशय आहे याचा त्याला अंदाज येता कामा नये. इथे मी आत्यालाही हाताशी धरलाय. बरं जरा तुला फोन केला. चल ठेवतो फोन. लवकरच भेटू. येस, बाय. बाय. थँक्यू मॅम. अनमोल, जी मॅम. तुझ्यावर कामाचा खूप लोड पडतोय का? मॅडम, मी कामाचा लोड कधी घेतच नाही. तशी फितरतच नाहीये माझी. नाही, ते मला माहितीये, पण तरी मला असं वाटतंय की काहीतरी बिनस. तुम्हाला असं का वाटतंय? खरं सांगू मॅम, तुम्हाला खोटं बोलता येतं का? इतक्या वेळेला मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला, पण एकदाही जमलं नाही. मग खरं खरं उत्तर देशील? ओके, खऱ्या खऱ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर देतो. मोहिनी मोहिनी मॅम, तुम्हाला खोटं बोलता येतं का? इतक्या वेळेला मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला, पण एकदाही जमलं नाही. मग खरं खरं उत्तर देशील? ओके, खऱ्या खऱ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर देतो. आजकल हमें भी सच बोलने का चस्का लगा है. मग खरं खरं सांग, कितीतरी दिवस झाले
तुझ्या तोंडून एखाद्या नवीन मुलीचं नाव नाही ऐकलं. कोणाची तारीफ, कोणाची शिकायत काहीच नाही. मॅम एक रिक्वेस्ट आहे. काय? मॅम तुम्ही ना मला इथनं हकलून द्या, पण प्लीज असले वेडेवाकडे प्रश्न नका विचारू. हो आता काय सांगू मी. खरं सांगायचंच ठरलंय ना, म्हणून मला वाटतंय की तुझ्यावर कामाचं प्रेशर तर पडत नाहीये ना. नाही नाही मॅम, तसं काही नाहीये, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तू कशाचं टेन्शन घेतलं नाहीस? मैं जानता हूँ आप मुझसे क्या सुनना चाहती हैं। सच कहूँ तो मैं भी कब से सब कुछ कहने के लिए बेताब हूँ, पर सबसे पहले मुझे उनकी राय तो पूछनी पड़ेगी. आता कुठे मी बेस्ट फ्रेंड पर्यंत मजल मारली आहे. अब देखते हैं ये सफर आगे कहाँ तक जाता है. अनमोल, मनातल्या मनात बोललेलं ऐकायचं टेक्निक यायचं अजून. मैम अब तो आप मुझ पे कुछ ज्यादा ही जोर डाल रही है. खरं सांगू? बेशक. नाही म्हणजे मला उगीच असं वाटतंय, म्हणजे त्यात तथ्य नसेलही आणि तू प्रामाणिक उत्तर द्यावंस असंही मी म्हणत नाहीये. मॅम तुमच्या प्रश्नांची ना आता मला भीती वाटायला लागली. नाही म्हणजे असा कुठला प्रश्न विचारू नका की मी इथं चक्कर येऊन पडेन. मला असं वाटतंय की तू मोहिनीमध्ये हळूहळू गुंतत चाललाय. नाही म्हणजे आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत हे उत्तर तू वेळ मारून न्यायला दिलंस तरी काही हरकत नाही. पण मॅम खरंच तसं आहे. नाही म्हणजे मी मोहिनी मॅमचा बेस्ट फ्रेंड आहे हे स्वतः त्यांनी मला सांगितलंय. अच्छा, असं मोहिनी म्हणाली? हो. मग तुमच्या ज्या काही खाणाखुणा चाललेल्या असतात ना त्या देखील बेस्ट फ्रेंड या कॅटेगरीला अगदी धरून आहेत. हे बघ अनमोल, मोहिनी स्वतःबद्दल क्लिअर आहे म्हणून ती इतकी मोकळी. तुझं काय? हे बघ अनमोल, या आधीच्या तुझ्या कुठल्याही प्रकरणात मी लक्ष घातलेलं नाही ना ना त्यावरून तुला कधी छेडलंय. पण इथे मोहिनी आहे. बघ मी तुला दोष देत नाहीये, कारण तुझ्या भावना प्रामाणिक आहेत. तू मोहिनीवरती सगळं निछावर करायला तयार आहे. पण अनमोल खरं सांगू का, प्लीज तुझ्या मनात असं काही असेल ना तर ते डोक्यातनं काढून टाक. अनमोल, मोहिनी माझी जबाबदारी. हे बघ, तिने आत्मनिर्भर होऊन हसत खेळत स्वतःच्या घरी जावं असं मला मनापासून वाटतं. अरे ती जेडीशी भांडून घर सोडून इथे आली आहे, पण तिचं जेडीवरती किती किती प्रेम आहे याची तिलाही कल्पना नाही. तिचा त्याच्यावरचा जो राग आहे ना ते खरं तर तिचं प्रेमच आहे. आणि अजित सर? माझ्या मते तोच खरा कल्प्रिट आहे. त्याचे 100 गुन्हे मोजणं सुरू आहे. 100वा गुन्हा भरला ना की मी त्याला अद्दल घडवू. अनमोल प्लीज, मोहिनीला घरी पाठवायला माझी मदत. ती बेस्ट फ्रेंड म्हणून तुझं नाव घेते, मग प्लीज त्या नात्याला जाग. अजितवर लक्ष ठेव. हे बघ, मला तुझी काळजी वाटते. तू स्वतःवरच अत्याचार करतोयस असं नाही का वाटत तुला? पण नक्की म्हणायचंय काय? हे बघ, नीट समजावून घे. ही एवढी मोठी बाई, अरे म्हणजे वयानं परिपक्व असं म्हणायचंय मला.
अरे ही अशी बाई या असल्या निरर्थक अटी मान्य करून तुझ्या घरामध्ये ठिय्या देऊन बसलेली आहे. तू अशी ऐकणार नाही. मी तुला धक्के मारूनच करते. चल नीट नीट तू चल चल. काय चाललंय? अरे जयदेव बघ, त्या चन्नाने हिला शिकवून पाठवलंय. ही म्हणते मी घरातनं निघून जावं म्हणून, नाहीतर ही मला धक्के मारून काढे. त्यापेक्षा मीच म्हटलं मी जाते ना, तू नको धक्के मारू. बघ ही बघ. आत्या तू आज जा.